दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. धामणगावमध्ये सकाळ हळूहळू उगवायची. पहिलं कोंबडं आरवायचं, मग गोठ्यात साखळ्या हलायच्या. दूर निघायचा चुलीमधून. रस्त्यावर अजून कोणी नसायचं. गावाच्या मधोमध 2 घरं. डावीकडे सरदेसाई, उजवीकडे नाईक. दोन्ही घरं एकाच काळात बांधलेली. पूर्वी लोक म्हणायचे, हे दोन्ही घरं जशी सावली प्रकाश. आता मात्र एक घर उजळून दिसायचं, दुसरं कायम थोडं करडं. सरदेसाईंच्या घरातून हशा यायच्या. त्यांच्या अंगणात सतत हालचाल. सकाळी लवकर दूध मोजलं जायचं. मजूर ये जा करायचे. घरातल्या बायकांच्या हातात नेहमी काहीतरी काम. त्यांचा मोठा मुलगा शेखर काही महिन्यांपूर्वी शहरातून परतलेला. तो बदल घडवत होता. नवीन मशीन, नवीन करार. गावात चर्चा, कौतुक. नाईकांचं घर शांत. गोठ्यात कमी जनावरं. शेतात पाणी वेळेवर नाही. कर्जचं ओझं. नाईक काका संध्याकाळी अंगणात बसायचे. समोर सरदेसाईंच्या घरात दिवे लागले की त्यांचा चेहरा कडक व्हायचा. त्यांना सरदेसाईंची प्रगती पाहून राग येत नव्हता. रागानंतरचं काहीतरी जळणं जे शांत असतं, हळूहळू साचत जातं. एक दिवस छोटा प्रसंग झाला. गावात दहीहंडीची तयारी. दोन्ही घरातली मुलं एकत्र बसलेली. शेखर काहीतरी प्लॅन सांगत होता. सगळे हसत होते. संकेत नाईकांचा मुलगा त्या गटात होता, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. शेखर सहज म्हणाला, तू पण काहीतरी सुरू कर रे संकेत. घरी बसून काय फायदा. ते वाक्य टोकावर नव्हतं, पण संकेतच्या छातीत ते खोचलं. त्याने काही उत्तर दिलं नाही. त्या रात्री नाईकांचं घर पूर्ण शांत होतं. त्या शांततेत नाईक काका पहिल्यांदा विचार करतात. त्यांचं नशीब इतकं बहरतंय आणि आपलं. त्यांच्या मनात एक जुनी आठवण डोकावते. लहानपणी त्यांच्याकडेही भरपूर होतं. नंतर एकामागून एक अपयश. त्यांना वाटायला लागलं, कोणीतरी काहीतरी केलंय का. हा प्रश्न मनात जेव्हा येतो तेव्हा पुढचं पाऊल धोकादायक होतं. गावाबाहेर स्मशानाजवळचं भग्न मंदिर. ते गावातल्या कथा गोष्टींमध्ये असायचं. लोक म्हणायचे, तिथे एक माणूस असतो. कधी कधी तो साधू नाही, तो जादूगार नाही, तो फक्त ऐकून घेतो. नाईक अनेक दिवस तो विचार मनात ठेवतात. ते तिथे जाण्याचा निर्णय लगेच घेत नाहीत. रात्री ते झोपतात, पण डोळे मिटले की समोर सरदेसाईंचं घर उजाळलेलं आणि स्वतःचं अंधुक. पहिल्यांदा ते फक्त मंदिराजवळ जातात. आत जात नाही. मंदिर ओसाड, वाऱ्याने पान खसखसात. त्यांना स्वतःच्या पावलांचा आवाजही मोठा वाटतो. त्याच दिवशी काही घडत नाही, कोणी भेटत नाही. पण परत येताना त्यांच्या मनात एक विचार बसतो, जर संधी मिळाली तर. दरम्यान सरदेसाईंच्या घरात तयारी सुरू आहे. नवीन करारावर सही होणार. गावात छोटा समारंभ. नाईक देखील निमंत्रित. ते जातात, हसतात, कौतुक करतात. पण त्यांचं लक्ष आहे शेखरकडे, त्याच्या आत्मविश्वासाकडे. त्यांच्या मुठी हळूच घट्ट होतात. त्या रात्री नाईक पुन्हा मंदिराजवळ जातात. यावेळी अंगणात एक सावली बसलेली असते. काही बोलणं होत नाही लगेच, फक्त शांत बसणं. सावली विचारते, कशासाठी आलात. नाईक लगेच उत्तर देत नाही. ते मान खाली घालून म्हणतात, मन शांत नाही. सावली हलके हसते, शांत करायचं आहे की कुणाचा शांत करायचं आहे. नाईक वर बघतात. पहिल्यांदा ते मान्य करतात. त्यांचा आवाज जास्त ऐकू येतो. मंदिराच्या मागच्या अंगणात ती सावली बसली होती. चंद्र नव्हता. अमावास्या जवळ येत होती. आकाश फिकट काळं. नाईक काही क्षण तिथेच उभे राहिले.
त्यांना परत फिरता आलं असतं. कोणी जबरदस्ती केली नव्हती, पण परत जाणं म्हणजे स्वतःला मान्य करणं की हा चुकीचा रस्ता आहे. ते बसले. नाव? सावलीने विचारलं. नायकांनी सांगितलं. कोणाचं नाव मनात आहे? हा प्रश्न साधा नव्हता. नाईक उत्तर देत नाही लगेच. समोरचं घर, ते हळू म्हणाले. सावली मान डोलवते. त्यांनी काय केलं तुमचं? नाईक शांत. त्यांना जाणवतं सरदेसाईंनी काही केलं नाही, ते फक्त वाढले. सावली पुन्हा विचारते, मग त्रास कुठे आहे? नाईक छातीवर हात ठेवतात. इथे. सावलीने समोरची माती बोटाने हलवली. जगात काहीच विनामूल्य नसतं. प्रत्येक गोष्टीचा एक हिशोब असतो. त्यांचं वाढणं कदाचित कोणाच्या हिशोबावर चाललं असेल. नायकांचा श्वास जड होतो. काय म्हणायचं आहे? जे वर जातं ते खाली कोणीतरी ढकलतं. तू ढकलू शकतोस. सावलीने कोणताही मंत्र सांगितला नाही, ना रक्त ना विधी. ती फक्त म्हणाली, त्यांच्याकडे जा, नजर ठेवा. त्यांचा आनंद किती नाजूक आहे ते समजून घ्या. नाईक गोंधळले. ते करायचंय का? हेवा अंध असतो. तो आधी बघायला शिकतो. पुढचे काही दिवस नाईक शांत राहतात. ते रोज सकाळी सरदेसाईंच्या अंगणात बघतात. एक दिवस त्यांनी पाहिलं, शेखर आणि त्याचे वडील वाद घालत होते. फक्त छोट्या गोष्टीवर, पैशाच्या हिशोबावर. पहिल्यांदा नायकांना जाणवलं, ते घर पूर्ण नाही, तेही तुटकं आहे. तो क्षण छोटा होता, पण त्यांना समाधान दिलं. नाईक परत मंदिरात गेले. काय पाहिलंत? सावलीने विचारलं. त्यांच्यातही भेगा आहेत. सावली हसली. भेगा असली की फक्त थोडासा दाब पुरतो. किती? नायकांचा आवाज आता स्थिर होता. तू किती सहन करशील? सावलीने पहिल्यांदा स्पष्ट शब्द वापरले. हिशोब लावायचा असेल तर तुझंही काहीतरी जाईल. नाईक दचकले. माझं का? कारण तू जे पाठवशील ते तुझ्या मनातून जाईल. तुझ्या मनातली काळी जागा आधीच तुला खात जाते. नाईक शांत. क्षणभर त्यांना मुलगा संकेत आठवतो, बायको आणि मग घर. ते उठण्याचा विचार करतात, पण सरदेसाईंचा उजाळलेला अंगण त्यांच्यासमोर तरंगतो. ते बसून राहतात. गावात अमावस्या जवळ येते. वारा जरा भारी होऊ लागतो. सरदेसाईंच्या घरात करारावर सही होणार आहे 2 दिवसात. नाईक ते ऐकतात. त्या रात्री त्यांना झोप लागत नाही. त्यांच्या मनात एक वाक्य पुन्हा पुन्हा घुमतं. भेग असली की फक्त थोडासा दाब. अमावस्येच्या आदल्या दिवशी ते पुन्हा मंदिरात गेले. यावेळी सावलीने विचारलं नाही. ती एक लहान कापडी पिशवी पुढे ठेवली. त्यांच्या घरातून काहीतरी आण, ज्याला ते रोज स्पर्श करतात. नाईक पिशवी हातात घेतात. त्यांच्या तळहाताला थंड वाऱ्यासारखं काहीतरी लागतं. सावली शेवटचं म्हणते, ही फक्त सुरुवात असेल. हिशोब हळूहळू वाढतो. अमावस्येच्या आदल्या दिवशी गावात दुपार कोरडी होती. सरदेसाईंच्या अंगणात हालचाल सुरू होती. करारावर सही करायला शहरातून लोक येणार होते. घरात चहा, नाश्ता, कागदपत्र, फोन कॉल्स. नाईक त्या दिवशीही निमंत्रणावर गेले, हसत, सामान्यपणे. नायकांचं लक्ष शेखरवर होतं. शेखर वारंवार हातातल्या हातात पेनने कागद तपासत होता. ते साधं पेन नव्हतं, शहरातून आणलेलं. त्याच्या भाग्याचं पेन म्हणायचा तो. कागद ठेवताना शेखर उठला. क्षणभर पेन टेबलावर एकटं पडलं. नायकांनी चहाचा ट्रे उचलायला मदत केली. हात पुढे नेला. पेन पिशवीत सरकलं. कोणी पाहिलं नाही, पण संकेत दूर उभा होता. त्याला बाबांचा हात जरा जास्त वेळ टेबलावर थांबलेला दिसला. त्या रात्री नाईक मंदिराजवळ पोचले. सावली तिथे होती. आणलं? नायकांनी पिशवी पुढे केली. सावलीने पेन बाहेर काढलं. ती काही मंत्र मोठ्याने म्हणाली नाही, फक्त पेन मातीमध्ये अर्ध पुरलं. भोवती रांग घातली. हे त्यांनी रोज स्पर्श केलेलं आहे, यातूनच सुरुवात होईल.
नाईक विचारतात, काय होईल? फक्त एक हलकासा ढळ. तू बघत राहा. दुसऱ्या दिवशी दुपारी सही सुरू झाली. कागद तयार. सगळे बसले. शेखरने पेन शोधायला हात घातला. तो नव्हता. दुसरं पेन आणलं. त्याने सही करायला सुरुवात केली. पहिलं पान ठीक. दुसऱ्या पानावर त्याचा हात थरथरला. रेषा चुकीची गेली. कागद बदलावा लागला. लहानशी चूक. पण शेखर पहिल्यांदा अस्वस्थ झाला. आज हात का थरथरतोय? त्याने हसत विचारलं. कोणी विशेष लक्ष दिलं नाही. त्या रात्री शेखर झोपला. त्याला स्वप्न पडलं. एक काळी भिंत, त्यावर एक उभी रेघ, मग कोणीतरी ती आडवी ओढते. तो जागा झाला. त्याच्या हातावर पेन धरल्यासारखा जडपण होतं. नाईक रात्री जागे झाले. त्यांच्या अंगणात वारा होता. त्यांना हलकसं समाधान वाटत होतं. काही मोठं घडलं नव्हतं, पण काहीतरी हल्लं होतं. ते झोपायला गेले. डोळे मिटले. समोर भिंत दिसली. रेघ एकच. ते दचकून उठले. त्यांच्या खोलीच्या भिंतीवर खरंच एक बारीक काळी रेघ उमटलेली होती. हलक्या रेषेसारखी, जणू कोणी नखाने काढली. संकेतला झोप लागत नव्हती. त्याला वाटत होतं घरात काहीतरी बदललंय. तो उठून पाणी प्यायला बाहेर गेला. त्याने बाबांच्या खोलीत कुजबूज ऐकली. कोणीही बोलत नव्हतं, पण शब्द ऐकू आले. सुरू झालं का? संकेत थिजला. सकाळी नायकाने भिंत पुन्हा पाहिली. रेघ तशीच होती. ते हात फिरवतात. खरं नाही वाटत, पण ती होती. त्यांना मागच्या रात्री सावलीचे शब्द आठवतात. हिशोब हळूहळू वाढतो. 2 दिवसांनी सरदेसाईंच्या घरात अचानक एक छोटं नुकसान. दूध नेणारी गाडी रस्त्यात अडकली. मोठं काही नाही, पण 2-3 व्यवहार थांबले. शेखर चिडला. पहिल्यांदा त्याने घरात आवाज चढवला. नाईक दूर उभे राहून बघत होते. त्यांच्या मनात समाधान आणि भीती दोन्ही होतं, कारण त्यांच्या खोलीच्या भिंतींवर आता 2 रेघा होत्या. त्यांनी दुसरी काढली नव्हती. अमावस्या परत आली. गावावर जड शांतता होती. सरदेसाईंच्या घरात त्याच दिवशी मोठं काही घडलं. शेखरचा शहरातला मुख्य गुंतवणूक करणारा अचानक करार मागे घेतो. कारण काही स्पष्ट नाही. घरात पहिल्यांदा खरा भीतीचा वास पसरतो. त्या रात्री नाईक मंदिरात गेले नाहीत. त्यांनी ठरवलं आता सगळं आपोआप ठीक होईल. ते आपल्या खोलीत बसले. भिंतीवर 3 रेघा होत्या. त्यांनी स्वतः एकही काढलेली नव्हती. ते दिवा बंद करून बसले. अंधारात हलका खरडल्यासारखा आवाज आला. त्यांनी दिवा लावला. 4थी रेघ उमटली. ती त्यांच्या डोळ्यांसमोर नव्हती काढली गेली, पण होती. संकेत दरवाजात उभा होता. त्याने सगळं पाहिलं. बाबा, काय चाललंय? तो घाबरून विचारतो. नायकांचं तोंड कोरडं. पहिल्यांदा ते उच्चारतात, हिशोब. कुणाचा? संकेतचा आवाज थरथरतो. नाईक भिंतीकडे बघतात. उत्तर देत नाही. दुसऱ्या दिवशी बातमी आली. गुरुजी मंदिरातून गायब. झोपडी जळालेली. कोणी सापडलं नाही. लोकांनी चर्चा केली. जुनी आग असावी. सरदेसाईंचं नुकसान तिथेच थांबलं. हळूहळू त्यांचा व्यवसाय सावरू लागला. जणू काहीच झालं नव्हतं. 1 महिन्यानंतर नायकांचं घर मात्र बदललं होतं. संकेत बारीक, शांत. घरात सतत दबलेलं वातावरण. नाईक एकटे खोलीत. भिंतीवर आता 5 रेघा. ते एक एक पाहत बसलेले. अचानक त्यांना कळलं, प्रत्येक वेळी सरदेसाईंच्या घरात घटना घडायच्या आधी त्या रात्री नायकांच्या घरात काहीतरी कमी झालं होतं. जणू एक वस्तू हरवलेली. एक छोटा आजार, एक वाद. ते धावत सरदेसाईंच्या घरात गेले. त्यांनी शेखरला थेट विचारलं, तुला काही दिवस विचित्र वाटत होतं का? शेखर शांत हसला. हो, सुरुवातीला वाटलं कोणीतरी काहीतरी करतंय, पण बाबा म्हणाले, मनात भीती आणली की सगळं ढळतं. नाईक थिजले. शेखर पुढे म्हणाला, गावात अफवा होती ना, कोणीतरी आमच्यावर हिशोब लावतोय. बाबांनी सांगितलं, त्यांचा हिशोब त्यांच्या मनात सुरू होईल. आणि आम्ही ठरवलं, घाबरायचं नाही.
नाईकांचा श्वास अडकला. त्या रात्री नाईक परत आपल्या खोलीत आले. भिंतींवरच्या रेघा 6 झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर खर्र असा आवाज आला. रेघ उमटली, पण यावेळी त्यांना उमगलं. सुरुवातीला मंदिरात जी सावली भेटली होती ती गुरुजी नव्हती, ती त्यांचीच भीती होती. त्यांनी कधी पेन घेतलं नव्हतं. तो प्रसंग त्यांच्या मनाने तयार केला होता. त्यांनी कधी काही भीती पाहिले नाही. ते फक्त त्यांच्या विचारात बुडाले होते. सरदेसाईंना काहीच झालं नव्हतं. सगळं ढासळलं होतं ते नायकांच्याच घरात, कारण त्यांनी स्वतःवर हिशोब लावला होता. भिंतींवरील रेघा बाहेरून नव्हत्या, तर त्यांच्या हाताने नकळत दर रात्री काढलेल्या. आणि आता 7वी रेघ उमटली. त्यांचा हात अजूनही भिंतीला टेकलेला होता. हिशोब दोघांचा नव्हता, तो फक्त एकाच घराचा होता. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.